गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आता सकाळचे 8 वाजलेत आणि आता जस्ट मी जिमवरून घरी आलेली आहे. आता इसबगोलचं पाणी वगैरे सगळं प्यायचं आहे. त्यानंतर अर्धा एक तासाने चहा वगैरे घेणार आणि त्याआधी मी आता झाडलोट वगैरे करते आणि मग नंतर अंघोळ, मग पूजा, अशी सगळी कामं आता सुरू होतील. तर स्टे ट्यून. तर आता माझं सगळं आवरलेलं आहे. बाहेर रांगोळी काढली आणि इथे मस्त अशी देवाची पूजा वगैरे पण झालेली आहे. हे बघा, मस्त अशी आपली पूजा झालेली आहे. तर चला आता स्वयंपाकाला लागायचं आहे. त्यापूर्वी आधी पहिले मला असं वाटतं आज नाश्ता करावा, कारण मला जरा भूक लागली. तर पटकन काय होते का बघते. चला, बाय द वे माझा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती. 1 मिनिट. तर इथे तुम्ही बघू शकता किचनमध्ये काल आमच्या इथे गॅसची पाईपलाईन आलेली आहे. तर अशा पद्धतीने मी इथे लावून घेतलेले आहे आणि मी इथे गॅस ठेवणार आहे. त्यामुळे त्यांना सांगितलं मी मिडललाच घ्यायला. तर अशा पद्धतीने फायनली आमच्याकडे गॅसची पाईपलाईन आलेली आहे. आणि त्याचबरोबर नाश्ता झाल्यानंतर पुन्हा भांडी पडलेली आहे. तर आपलं हे काही काम संपत नाही. आणि ऑलरेडी सकाळी चहाची भांडी, त्याचबरोबर दुधाची भांडी वगैरे सगळी पडली होती, तर ती पण घासली होती. पण पुन्हा एकदा नाश्त्यानंतर भांडी पडले, तर भांड्यांचं काम काही संपत नाही आहे. तर चला आता मी तुम्हाला जरा गॅलरीतून मस्त असा आपला व्ह्यू दाखवते. केतू मॅडम बसलेत आमच्या. काय करते बाळा? तर आमचा दोघींचाही नाश्ता वगैरे झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं कडक ऊन पडलेलं आहे. बघू शकता मस्त ऊन पडलं आहे. सकाळी थोडंसं पावसाचं वातावरण होतं, परंतु पाऊस काही पडला नाही आज. आता एकदम कडक ऊन पडलेलं आहे. पण बरं वाटतंय, पाऊस सुरू झालेला आहे फायनली. मी आता महेश यांना फोन पण करते, कारण सकाळपासून त्यांचा आज फोनच आलेला नाही आहे. तर आज कुठे कुठे प्रवास करणार आहेत ते पण विचारायचं आहे. तर चला आता मी त्यांना फोन लावते आणि मग जर का त्यांनी व्हिडिओ कॉल केला तर तुम्हाला पण ऐकवते, कुठे आहे ते दाखवते. त्यावेळी महेश यांना मी फोन केला होता, परंतु आता त्यांचं ऑफिसचे कॉल चालू असतील, त्यामुळे बिझी आहे. त्यांचा फोन बिझी लागतोय. तर बघू आता माझा कॉल बघितल्यानंतर केला तर तुम्हाला नक्की सांगेन काय काय चाललं आहे, कुठे आहेत ते आज वगैरे. तर चला आता संध्याकाळचे वाजले आहेत 6:30 वाजलेले आहेत. आणि इथे माझ्यासाठी चहा ठेवला आहे आणि समोरच्या एका बिल्डिंगमध्ये लग्न चालू आहे. लग्न नाही, हळद चालू आहे. तर त्यांचा आवाज येतो जरा, माईकवरती भटजी बोलत आहेत. हे बघा, समोरच्या बिल्डिंगमध्ये कार्यक्रम चालू आहे, पण तो दिसत नाही. शेड केलेली आहे, कारण सध्या कसा पाऊस पडतो ना, तर तिथून जरा आवाज येतोय भटजी बोलांचा. छान वाटतं आजकाल असा माईक वगैरे घेऊन काही भटजी त्यांचे मंत्र उच्चार वगैरे करत नाहीत, पण त्यांचा आवाज येतोय सगळा. छान वाटतं ऐकायला, कधी कधी बरं वाटतं. तर चला आता चहा पिऊन घेते. चहा पिऊन झाल्यानंतर आय थिंक मी आणि केतू एक रील बनवणार आहोत. तर बघू, ती रील आल्यावरती तुम्हाला समजेलच. तर त्याची पण तयारी करायची. आता पटकन चहा पिऊन घेते. तर आता सध्या मी थोडासाच चहा पिते, जास्त पित नाही. तेवढं जरा फ्रेश वाटतं म्हणून चहा करते. तर या मंडळी चहा घ्यायला. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर काल संध्याकाळनंतर मी शूटच घेतला नाही, त्यामुळे कालचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते. तर आता सकाळी सकाळी मी जिम करून आलेली आहे आणि आता वाजले 8:15. तर आता पाणी वगैरे तर प्यायचं पाणी तर आता येणार नाही आहे. तर तिकडच्या बाथरूममध्ये जे काही आमचं बोरिंगचं जे काय असतं पाणी, तर ते भरून घेते. ते आता इसबगोलचं पाणी वगैरे पण पिऊन घेते. तर स्टे ट्यून. तर आता दुपारचे 2:30 वाजलेत आणि इथे मी डाळ आणि तांदूळ भिजत घालणार आहे. मला उद्या इडली डोसा करायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता मेथे घेतलेले आहेत 1 चमचा. तर आता हे सगळं धुवून घेऊया 2 ते 3 पाण्याने. तर आता इथे मी तांदूळ 3 ते 4 पाण्याने धुतलेलं आहे, परंतु अजून मला धुवायला पाहिजे. पण पाण्याचं शॉर्टेज असल्यामुळे आता मी हे तांदूळ तसेच ठेवणार आहे. आणि इथे डाळ मात्र बऱ्यापैकी स्वच्छ निघालेले आहे. तर या डाळीमध्येच मी मेथ्या पण टाकलेल्या 1 चमचा. तर आता हे सगळं ठेवून देते. आणि तांदळातलं पाणी मात्र मी रात्री काढेन, कारण मला अजून जरा हे स्वच्छ धुवायचं आहे. पण आता सध्या पाणी कमी असल्यामुळे मी असंच ठेवते. आता हे सगळं झाकून ठेवते. तर आता घड्यात 4:15 झालेले आहे. मी किचनमध्ये माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे, कारण की आता मी निघणार आहे डीमार्टमध्ये जाण्यासाठी, कारण सामान भरायचं आहे
आणि सोबत वेदांत पण येणार आहे, कारण आता जस्ट वेदांत आला आहे. आता जरा तो खातोय. मग त्याचं खाऊन झालं की मी, वेदांत आणि केतू आम्ही तिघंही निघणार आहोत सामान भरण्यासाठी. तर जास्त काही नाही, थोडं थोडंच आणायचं आहे. जे संपलं आहे तेवढंच आणणार आहे. तर म्हटलं लवकर चहा करून घ्यावा. तर आता मी चहा ठेवला आहे, चहा पिते आणि मग रेडी होते. बाय द वे, आज सकाळी पिण्याचं पाणी पण शॉर्टेजमध्ये, म्हणजे काल पाणी सोडलं रात्री, पण एकदम कमी आलेलं, त्यामुळे काही भरलंच गेलं नाही, टाकी भरली गेली नाही. आणि इकडची टाकी पण पूर्णपणे रिकामी होती. तर आज स्वयंपाक काही मी जास्त केला नाही. पाण्याचा प्रॉब्लेम होता म्हणून आज म्हणजे वेदांचं बनवलं सोया वगैरे, पण माझा आणि केतूचं तर भगरच बनवली, तर तीच खाल्ली. आता बघू संध्याकाळी, पण आता पाणी सोडतायत काय सोडतायत माहिती नाही. तर येताना ब्रेड वगैरे घेऊन येईन आणि बघू आता काय करायचं ते, अजून ठरलेलं नाही आहे. तर असं काय आहे. तर सकाळी आम्ही भगर आमटीच खाल्लेली आहे आणि पाणी पण भरलं आहे थोडंसं प्यायचं. एक बाटला घेऊन आलेला, तर रात्रीचं पाणी यायला पाहिजे म्हणून आम्ही थोडंसंच पाणी भरलेलं आहे. तर असं काय आहे सध्या, काय माहिती. आमच्याच बिल्डिंगमधल्या काही पाईपलाईन असतात, त्या काहीतरी चालू असतं त्यांचं काही ना काही, हे तुटलं ते तुटलं, पाईपलाईन तुटली. दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे. जूनमध्ये नेहमी हा प्रॉब्लेम होतो. आत्तापर्यंतचा आमचा रेकॉर्ड झालेला आहे की जूनमध्ये काही नाही काही पाईपलाईन तुटतेच. पाऊस यावर्षी कमी पडल्यामुळे पाणी कमी येत असेल तर काय प्रॉब्लेम नाही, पण आता पाईपलाईन तुटल्यामुळे पण प्रॉब्लेम व्हायला लागला आहे. तर असं काय चालू आहे आमच्याकडे. तर चला, माझा चहा झालेला आहे, तर आता चहा ओतून घेते. इथे बघू शकता हा बाटला आणला होता आणि यामध्ये थोडंसं पाणी भरलेलं आहे. तर चला मंडळी, आम्ही सगळेजण रेडी झालो आहे आणि आता आपण भेटूया DMartमध्ये. काय काय घेतलं तुम्ही? पनीर वगैरे घेतलं, यावेळेस मिक्स घेतलं का? ते मिक्स नाही मला आवडत नाही, याच्यामध्ये काय जास्त नसते, जास्त भाज्या वाटतच नाही याच्यामध्ये काही. हे तर फ्लावरचं 1-2च असतात, मिक्स वाटते म्हणजे काय जास्त नाही. ठीक आहे, आता काय तुझं जे काय पावभाजी मसाला संपला, मला काय माहिती. सगळे लोकांनी पावभाजी खाऊन खाऊन आणि आपल्या घरात आहे पण तिकडे आहे की. अरे यार 0.5 ठेवायला पाहिजे. हे आंबा का दिसतोय त्याच्यात? कसा आहेस? मस्त, एकदम मस्त. असं वाटतं मी DMartमध्ये आलो शॉपिंग करतो. टकाटक. मी तर देणार आहे आता. शर्वरी बोलते. मी आणि मम्मी सिरियल बघतो ना रोज, त्यातली शर्वरी. अच्छा, बदाम हलवा पण भेटतो. कुठे बदाम हलवा? ते बघ तो नाही का, तो एकदम चिकट चिकट. बाप रे, नाही असं नाही पाहिजे, फ्रेशच पाहिजे मला. पण मला ते एकच जमतं, 2, 3, 4, 5 नाही जमत. एक पण नाही, अर्धा ॲक्च्युली. खूप गोड आणि चिकट. बोल. बीटरूट चिप्स पण आहेत, कसे लागतील? चांगलं लागतील मला. घ्यायचं काढायचं नाही. ब्रोकोली. कसले कसले चिप्स निघाले हेल्दीच्या नावाने. आम्ही तर बाबा हे घेतले, मुरुकू आणि येलो बनाना चिप्स. आणि काय घेतले मी अजून, तर तिथं घ्यायचं बाकी. ड्रमस्टिक कुठे गेलं ते बघ, तेच आहे. नाही हे, अगं ते बघ खाली. नाही हे नाही, इथे कुठेतरी बघितलं आता. अगं हे बघ इथे काय माहिती. मोरिंगा चिप्स काय काय निघालंय. चल पुढे चल. चला. तुझं काय भेटत नाही मम्मी ते चणा.
वाटलंच होतं मला. ते नाही घ्यायचंय मला ते. भाकरवडी घ्यायची. नाही 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 खूप झालं, खूप घेतलं आता, खूपच घेतलं. काय 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 गाठी असेल. गाठी असेल. गाठिया नाही 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 गाठिया नको. अरे नको. नाही 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 नाही. नो 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 नो. गप काय गप. हे असं करायचं. वा चांगलं बटन आहे. हाईड करण्यासाठी आहे वाटतं हे. हाईड होते ना. उगाचच हात लागला तर मग उघडू नये. ओ काय आयडिया आहे. घ्यायची का मग तुला? तुला घे, मी तर ब्लॅक घेणार आहे. ब्लॅक घेणार आहे. काय बघ. मस्त चालले. तर डीमार्टमधून आम्ही सगळेजण घरी आलो आणि आता आल्यावरती बघतोय तर घरामध्ये पाणीच नाही, कारण सकाळी पण पाणी सोडलं नाही आणि आता पण पाणी येणार नाही म्हणून सांगितलं त्यांनी. एवढा प्रॉब्लेम झाला आहे. आता स्वयंपाक कसा करायचा, कारण भांडी घासायला सुद्धा पाणी नाही आहे. तर आता विचार करतोय काय करायचं. तर सध्या तरी आम्ही ब्रेड मागवलं आहे. आता ब्रेड वगैरे, ब्रेडवरती काय आता पनीर वगैरे असंच काहीतरी करणार आहे. आता उद्या कसं होणार आहे ते टेन्शन आलं, कारण उद्याचं पण त्यांनी काय सांगितलं नाही पाणी येणार की नाही. त्यामुळे तर बाहेरूनच पाणी मागवायला लागणार आहे मला. असा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि आज मी नेमकं इडलीसाठी पीठ भिजत घातलं आहे. आता काही करून रात्री 2 बाटला पाणी घेऊन यायला लागणार आहे. हा आहे ना, पाणी मागवायला लागणार नाही. तर चला, असं काय आहे सध्या आमच्याकडे प्रॉब्लेम चालू आहे पाण्याचा. त्यामुळे स्वयंपाक करायचं पण सुचत नाही. भांडी कशी घासायची, पाणीच नसल्यामुळे असं सगळं झालेलं आहे. आणि डीमार्टमधून थोडीफार खरेदी करून आलेलो आम्ही. तर आता ते डीमार्टमधलं जे काही सामान आहे ते सामानसुद्धा मला लावायचं, पण मी आता काही लावणार नाही आहे. कारण किचनमधलं थोडंफार पोट्यावरचं जे काय आहे ते पसारा वगैरे आवरायचं आहे. आणि चला मग आता आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.